आजची बातमी आहे आरक्षणाची। नमस्कार, माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये मी साक्षी। निवडणूक लढणाऱ्यांनाच लागली आहे उत्सुकता ती आरक्षणाची। आता त्यांच्या कार्यकर्त्यांचे देखील लक्ष लागून राहिले आहे आरक्षण सोडतीकडे। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आरक्षण टाकण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवावी या संबंधीच्या मार्गदर्शक सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका प्रशासनांना देण्यात आल्या। त्यानुसार प्रशासनाने तयारी सुरू केली आहे। आरक्षण कधी टाकायचे याची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही, त्यामुळे प्रशासनासह इच्छुक उमेदवारांचेही या तारखेकडे लक्ष आहे। आयोगाकडून आरक्षण टाकण्याची पद्धत कशा प्रकारे राबवायची या संदर्भातील सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या। या सूचनेनुसार अनुसूचित जातींच्या व्यक्तींसाठी जागा राखून ठेवण्याकरिता प्रथम प्रभागांची मांडणी ही ज्या प्रभागातील अनुसूचित जातींच्या लोकसंख्येची टक्केवारी त्या प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक असेल अशा प्रभागापासून सुरुवात करून उतरत्या क्रमाने करण्यात येणार आहे। अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 11 जागा असणार आहेत, तर इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी ओबीसी 21 जागा आरक्षित असणार आहेत। आरक्षण असं असेल: अनुसूचित जाती 11, महिलांसाठी 6 जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग 21, महिलांसाठी 11 जागा, खुला प्रवर्ग एकूण जागा 49, महिलांसाठी 24 जागा, 4 सदस्य प्रभागात 2 महिला 2 पुरुष, 5 सदस्य प्रभागात 3 महिला 2 पुरुष, नव्या सभागृहात 41 महिला 40 पुरुष नगरसेवक असणार आहेत। निवडणूक लढवण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली असून ही आरक्षण सोडत नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।